नमस्कार. उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिंदेच्या सेनेचे 20 आमदार भाजपात जाऊ शकतात असा दावा उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर दाओसमध्ये असलेल्या उद्योग मंत्र्यांनी गेल्या 15 दिवसात किती आमदार आणि खासदार भेटून गेले याचा आकडा सांगितला आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. ठाकरे गटाच्या 4, काँग्रेसच्या 5 आमदारांनी व ठाकरे गटाच्या 3 खासदारांनी गेल्या 15 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. याचबरोबर ठाकरे गटाचे 10 माजी आमदार, काही जिल्हा प्रमुख तसेच काँग्रेसचे काही माजी आमदार खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे शिवसेनेत सामील होतील असा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे. तर प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी यावर भाष्य केलंय. राजकारण पुन्हा होणार आहे. शिवसेनेने देखील बरेच आमदार आमच्या संपर्कात आहेत. नाही जेवढे घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा तरी करा. आता एवढं ईव्हीएमनी बहुमत दिलंय ना, संख्याबळ दिली ईव्हीएमनी. उदय सामंत यांच्या दाव्यावर बोलताना आदित्य ठाकरे मात्र संतापलेत. तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएमने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजप आणि महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषयाचे आहेत, फोडाफोडीचे आहेत. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार फोडाच्या विचारात आहेत असा दावा आदित्य ठाकरे यांनी देखील केलाय. दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे का? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे का? 8वा वेतन लागू करणार आहात का? त्यांना पालकमंत्री नाहीत, मालकमंत्री व्हायचे आहे. दादागिरीला मुख्यमंत्री झोकत आहे अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी यावर केली आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. धन्यवाद.